गौरी गणपतीमध्ये विविध देखावे साकारण्याची प्रथा परंपरा कोकणात आहे आणि संगमेश्वरमधल्या खाटू कुटुंबियांनी असेच काही देखावे तयार केले आहेत। दरवर्षी त्यांच्याकडे देखावे असतात। या वर्षीचा देखावा हा साधारणपणे संगमेश्वर आणि परिसरामध्ये काही पर्यटन स्थळं आहेत त्यांचं महत्त्व किंवा तो अधोरेखित करण्याचा ते प्रयत्न केलाय। अभिषेक खातू या कुटुंबातला खातू कुटुंबियांमधला त्याच्याशी मी समजून घेतोय नेमकं काय काय दाखवलेस तू ते जरा आम्हाला या देखाव्याची सैर घडवून आण अगदी थोडक्यात। प्रथमतः हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे। तिथे सगळे चाकरमानी आणि हे रेल्वे स्थानकाचं हे रेल्वे ट्रॅक आहे। त्यानंतर संगमेश्वरचं जे नाव पडलं ज्या मंदिरावरून ते हे संगमेश्वरचं मंदिर, जिथे दोन नद्यांचा संगम झाला आणि ज्या संगमावरती जे मंदिर आहे ते हे मंदिर। त्यानंतर पुढे आहे ते मार्लेश्वर, सगळ्यांना माहिती असेल त्यावरती तो मार्लेश्वरचा प्रसिद्ध असा धबधबा आहे। संगमेश्वरच्या इथे एक सप्तेश्वर म्हणून एक मंदिर आहे, तर त्याची 5 कुंड आहेत। सो त्याचं प्रतिकृती इथे दाखवलेली आहे। त्याच्यानंतर संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमाता देवी, जाखमाता देवीचं मंदिर जसं आहे जुन्या काळातलं स्ट्रक्चर, तर ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि इथे कसब्यामध्ये जे संभाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते स्मारकाची प्रतिकृती इथे आहे। आणि ते पुढे जो शिंपणे उत्सव होतो स्मारकाच्या पुढे ती लेंडी, तर ते एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारणपणे सर्व देखावा तयार करताना इको फ्रेंडली म्हणजे पुट्टा असेल, कागद असेल यांचा वापर केला गेलेला आहे आणि दरवर्षी असेच विविध देखावे इथे तयार होतात। मुख्य उद्देश हाच आहे की संगमेश्वरमध्ये आल्यानंतर लोक याच साधारणपणे ठिकाणांना भेट देतात आणि पर्यटन वाढावं किंवा पर्यटन वाढीसाठी किंवा पर्यटनासाठी संगमेश्वर आणि आसपास कोणते ठिकाणं आहेत हा देखावा इथं बाप्पाच्या वेळेला साकारण्यात आला आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, संगमेश्वर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।